अडचण को तोंडावर वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टी आज अहिल्यानगरला आलेली आहे. अहिल्यानगरच्या आमच्या जिल्हाध्यक्षा सन्माननीय शीतलताई गोरे, पुण्याच्या महिला अध्यक्षा सुनीताताई निंबाळकर आणि त्यांच्या सगळ्या सहकारी सहयोगी आणि तसेच पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आमचे शिर्के साहेब आणि आमचे नाशिकचे सगळे सहकारी, अहिल्यानगरचे सगळे सहकारी आता इथे उपस्थित आहेत. तर कुठं आलो आहे आम्ही? तर अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की आम्ही कोणाची तक्रार करायला आलो. आम्ही DYSP शिर्डी अमोल भारती यांची तक्रार करायला आलेलो आहोत. त्याचबरोबर चव्हाण नावाचा लोणी पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल जो दारू पिऊन दुकानदार आहेत लोणीतले केक शॉपवाले, पिलगर, त्यांचं फर्स्ट नेम काय आहे? कैलास पिलगर, यांच्या दुकानात शिरतो 9:56 आणि दारू प्यायलेल्या अवस्थेत त्यांना दमदाट्या करतो आणि प्रचंड मारहाण करतो. त्याचं CCTV फुटेज आमच्याकडे आहे आणि तो त्या CCTV फुटेजच्या आधारावर तक्रार नोंदवायला जातो. तर त्याला रिसिव्हचा शिक्का मिळतो ना, फक्त रिसिव्हचा शिक्का मिळाला. पण 3 दिवस नंतर तर त्याच्यावर ॲक्शन काहीच झाली नाही. म्हणून त्यांनी जिल्हाध्यक्षा शीतलताई गोरे यांच्याकडे तक्रार केली आणि मग त्याबरोबर हुकूम शीतलताई आणि त्यांच्याबरोबर एक सहकारी होते पटेलांचं नाव काय, नव्याने जॉईन आहेत ते आमच्याकडे. बिचारे ते पहिल्याच दिवशी गेले त्यांच्याबरोबर अब्दुल पटेल. तर त्यांना आणि ताईंना प्रचंड मारहाण केली. कोणी? अमोलगिरी या DYSP शिर्डीने. त्यांनी आपल्या वर्दीचा गैरफायदा उचलत अमोल भारती, मी काय नाव घेतलं? अमोल भारती. तर यांनी आपल्या वर्दीचा, आपल्या स्टारचा, आपल्या खुर्चीचा, आम्ही दिलेल्या गाडीचा, आम्ही दिलेल्या अधिकाराचा, आम्ही दिलेल्या हक्कांचा रक्षक म्हणून आम्हाला उपयोग व्हायला हवा होता. पण त्यांनी भक्षकाच्या भूमिकेमध्ये ताईंना, महिला असताना सुद्धा ताईंना तुम्हाला मारलं आणि त्यांनी डायरेक्ट ताईंना सुद्धा मारलं. प्रचंड काळा झाला, हा डोळा काळा झाला आहे. प्रचंड मारहाण केली आणि अश्लील आणि असभ्य अश्लाघ्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली. आणि लेडीज पोलीस अशी आहे एक त्याच पोलीस स्टेशनची जिचा यांच्यावर काट होता. तिचं आम्हाला नाव माहीत नाही, पण तिला आम्ही आज नाही तर उद्या हुडकून काढू. तिचा आत्ता उल्लेख ह्याच्यामध्ये अज्ञात केलाय आम्ही, पण तिला आम्ही शोधणार. आणि तिने प्रचंड मारहाण केलेली आहे. तर दुसऱ्यांदा तिने मारहाण केलेली आहे ताईंना. ती मारकुटी पोलीस आहेत, फक्त ती दारू पित नाही. आणि चव्हाण मात्र दारू पिऊन दुकानदाराला मारहाण करतो. आणि त्यांचा बॉस अमोल भारती हा पूर्ण होश हवाशमध्ये बाईला मारहाण करतो आणि अश्लील शिव्या देतो. इतक्या भयंकर पद्धतीची तक्रार आहे. आणि ताईंना बदनाम काय करतो? 5 महिन्यापासून बघतोय म्हणे नगरमध्ये कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही लाईव्ह करता. ऐका, सावधान, नीट ऐका बरं का, सावधान. कशावरून मारहाण केली माहितीये? पोलीस स्टेशनमध्ये लाईव्ह करता. मी पोलीस अधीक्षकांना पण अपील करतो, आता आम्ही तुमच्या केबिनला पण आहे ना व्हिडिओ शूटिंग केलेला आहे. सगळीकडे व्हिडिओ शूटिंग करण्याचा अधिकार आहे. हायकोर्टाचे आदेश आहेत. तुम्हाला लपवायचं काय आहे? तुम्हाला का बरं शूटिंग करू द्यायचं नाही आहे? कारण तुम्ही CCTV जे आहे ना, आम्ही RTI मध्ये मागितले की CCTV चालू नाही आहे असं उत्तर देता. त्यामुळे आता आमच्या सोशल मीडिया आहे जे शस्त्र आहे दुधारी तलवारीसारखं, ते आमच्या हातात आलं. आणि तसंही जगभर आता युद्धासाठी हे शस्त्र वापरलेच जात नाही. आता मोठं शस्त्र आहे सोशल मीडियाचं. आता नेपाळमध्ये क्रांती झाली भ्रष्टाचारी आणि काम चुकार लोकांमुळे झाली बरं का. तर सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, संत्री, सगळे IAS IPS जे लोक काम चुकार आणि भ्रष्टाचारी आहेत, सावधान. तुम्ही या तरुणाईला, या जनतेला प्रचंड छळतात. आणि मला तर असं वाटतंय की देवा भाऊ, तुमचे ते शिवाजी महाराजांना आहे ना फुलं अर्पण करतानाचे फोटो पूर्ण महाराष्ट्रभर झळकले बरं का. पण तुम्ही ज्या रक्षकानं स्वराज्य दिला आम्हाला, स्वराज्याचा आम्हाला मूलमंत्र दिला, स्वराज्याचा अर्थ समजवला, रयतेचं राज्य समजवलं, त्यांच्या चरणी तुम्ही फुलं अर्पण करतानाचा फोटो होता. पण तुम्ही नेमकं भक्षकाच्या भूमिकेत आहात बरं का.
तुम्ही आदेशच दिले असावे असं मला आहे ना आरोपच करायचा आहे तुमच्यावर. आज सामान्य तक्रारदाराला पोलीस चोपतायत, पोलीस मारतायत आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर शंका आणि आरोप आहे आमचा. पोलीस हे आता रक्षकाच्या भूमिकेत नसून भक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि जो तक्रार नोंदवायला जाईल अशा तक्रारदारालाच मारलं जातं आणि त्याला फिर्यादीलाच आरोपी करण्याचे प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सर्रास होत आहेत. खोटे गुन्हे तर ब्लॅकमेलिंगसाठी मोठ्या प्रमाणावर खूप खोटे गुन्हे दाखल होत आहेत. आता कालच्या चव्हाणनी काय केलंय, मारहाण नाही केली दुकानदाराला, फक्त दारू पिऊन मारहाण केली. दुकानदार दुकान वाढवत होता तर शेवटच्या नोटा मोजत होता, त्या नोटा सुद्धा त्यांनी हिसकावून घेतलेल्या आहेत. ही अशी रेग्युलर तक्रार नाही आहे, मारामारी झाली, माझं लॉकेट गेलं, माझे एवढे पैसे गेले, पर्स पडली, माझा मोबाईल इकडे पडला, असं नाही आहे. CCTV मध्ये सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत आणि CCTV कॅमेऱ्याचाच आधार घेऊन आम्ही ती तक्रार नोंदवलेली आहे. आज आमच्या मार्गदर्शिका नीट ऐका बरं का, ओ तात्या या इकडे, नीट ऐका बरं का, आपल्या मार्गदर्शिका अंजलीताई दमानी यांना मी ही कहाणी सांगितल्यावर अंजलीताईंना प्रचंड यातना झाल्या. आम्ही 4 दिवसापूर्वी अंजना कृष्णा यांना आपले उपमुख्यमंत्री यांनी दमदाट्या केल्याची ती क्लिप व्हायरल झाली, म्हणून मी स्वतः अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ मी एक क्लिप बनवली. ती 2.1 मिलियन झाली. हो, किती व्ह्यूज झाले, किती लाईक झाले, किती शेअर झाले सांगावंच लागेल. त्याच्या भुकेपायी आम्ही करत नाही, पण तो आमचा जनाधार आहे, हे लक्षात ठेवा. तो आमचा जनाधार आहे, त्याच्यावर बोलणार आम्ही. कारण तुम्हाला तर आता माझ्या विरोधात एक गरळ ओकणारा माथी फिरू आहे त्या पुण्यामध्ये, त्याला मोजून 300-400 व्ह्यूज येत आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना हा किती खोटं बोलतो आणि हा किती खरं बोलतो. त्यामुळं माझ्याच पक्षातले सुद्धा काही माझे प्रखर टीकाकार ते सांगतात, भावे सर लाईक पाहतात, व्ह्यूज पाहतात. खरं तर मी ते पाहत नाही, पण इट हॅज अ मिनिंग, इट हॅज अन इम्पॉर्टन्स, त्याला महत्वच आहे. पण तुम्ही खास त्याच्यासाठी काम करत असाल तर तुम्ही नालायक असता. तर त्याच्यावरनं त्या पोलिसांनी काय केलं की तुम्ही लाईव्ह करता, कशासाठी करता म्हणे, व्ह्यूज आणि लाईकसाठी करता. या अमोल भारतीनं काय सांगितलं की म्हणे या महिलेनं त्या पोलीस बाईला मारहाण केलेली, म्हणे ती बेशुद्ध झालेली होती. त्या एका ट्रॅफिक पोलीसला इथं रेड हँड पकडलं, ती लोकांचे गाडीचे फोटो काढायची आणि पावत्या बनवायची आणि ट्रॅफिक जाम तसाच ठेवायची. त्याचं यांनी लाईव्ह केलेलं आहे. कोणता चौक आहे तो, GPO चौकामध्ये. त्या बाईनं काहीतरी प्यायल्याचं काहीतरी कुभांड तयार केलं. अरे तुम्हाला वर्दी दिली रे, अरे वर्दी दिली आमच्या रक्षणासाठी दिली रे, आणि तुम्ही काय करताय, भक्षण. नाशिकमध्ये असेच आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले. त्या इंदिरानगरच्या तृप्ती सोनवणे नावाच्या PI बाईनी आमच्या पोरांना चोपलं. ती मुद्दाम फिर्यादी झाली आणि मग दुसऱ्या पोलीस स्टेशनला येऊन आमच्या पोरांना मारलंय. आता त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात खटले दाखल केलेले. हे काय पोलिसिंग आहे का काय? अरे हे रक्षक नसून भक्षक झालेले आहेत आणि फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लोकांना मारण्याचे आदेश आहेत का काय? देवा भाऊ, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही बहुतेक अख्ख्या महाराष्ट्रभर ऐकायला येतं बरं का. जो तक्रारदार आहे त्यालाच चोपलं जातं, जो फिर्यादी आहे त्यालाच काय करतात, आरोपी करतात आणि त्यालाच मारतायत. खोट्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवतायत. तर या संदर्भातलं निवेदन द्यायला आलेलो आहे. ताईंना जी मारहाण झालेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि पोलिसांनो, तुम्ही काम करत नसल्यामुळेच यावं लागतं. भाऊ, कोण भावे, कोण निर्भय महाराष्ट्र पार्टी, कोण शीतल गोरे, कोण सुनीता निंबाळकर, कोण नाही. आम्ही सामान्य माणसं आहोत. का आम्हाला नाक खुपसायला लावता तुमच्या कामात? तर अरे आम्हालाच तुम्ही मारून राहिले. तुम्ही आम्हालाच मारून राहिले तर जनतेला काय करत असाल? तुम्ही जनतेचा कुस्कराच करत असाल. झोपडपट्टीतल्या लोकांची तर पूर्ण वाट लावत असाल तुम्ही. ज्यांना केस कापायला पैसे नाही म्हणून केस वाढलेले, दाड्या वाढलेले, तुमच्या दृष्टीने तर खुखार आतंकवादीच. त्यांना तर तुम्ही कसंही मारणार, त्यांच्या जातीवरनं मारणार, असा तर तुमचा कुकर्माचा आणि कुप्रसिद्ध इतिहास आहे.
काय केलं तुम्ही मस्साजोगला? आणि त्या मस्साजोगच्या प्रकरणात आम्ही त्या संतोष देशमुखांच्या बाजूनी लढलो. ताई लढल्या, तेव्हा कुठे थोडा बहुत न्याय मिळाला. त्याच्यात पूर्णपणे तिथली पोलीस फोर्स करप्टेड निघालेली आहे. आणि अशा वातावरणात सुद्धा अंजना कृष्णा ज्या वेळेला चांगलं काम करतात, किती वेळा सांगायचं, चांगलं काम करतात, तर त्या अंजना कृष्णा त्यांना ज्या वेळेला उपमुख्यमंत्री वाईट बोलतो, आम्ही त्याचा निषेध करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, 2 मिलियनच्या पुढे चालते ती, म्हणजे लोकांचा आक्रोश किती आहे, लोकांचा राग किती आहे या पोलीस प्रशासनावर. कारण पदोपदी लोकांना न्यायच मिळत नाही. आमचा मोबाईल जर खरंच चोरीला गेला तर तुम्ही गहाळ झाल्याचीच तक्रार नोंदवून घेता. दरवेळचं आहे. महिला अधिकाऱ्यांनी काही अकांड तांडव केला की त्या तक्रारदारावरच 353, 354 सर्रास दाखल करतात. एखाद्याने आपल्या स्वतःची काही मागणी केली, स्वतःच्या हक्काची मागणी केली ग्राहक म्हणून, तर त्या ग्राहकावर तुम्ही डायरेक्ट खंडणीचा गुन्हा दाखल करता. हे असे प्रकार सर्रास चालू आहे. तर त्याचा आम्ही निषेध करतो. देवा भाऊ, आम्हाला चांगलं पोलिसिंग पाहिजे म्हणून बीजेपीला सगळ्यांनी मतं केले होते. बरं, यावेळेला केले होते का नाही हा सगळ्यांना संशयाचा भाग आहे. पण मागच्या वेळेला निश्चित स्वरूपामध्ये ना तुम्हालाच मतदान केलं होतं सगळ्यांनी. पण देवा भाऊ, तुमच्या काळात गृह मंत्रालय तुमच्याकडे असताना महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळत नाही म्हणजे नाही. आज आमच्या महिला, ह्या महिला जरी असल्या तरी पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या त्या अध्यक्ष आहेत. मी मुद्दाम पुरुषाला अध्यक्षपद दिलेलं नाहीये, कारण त्या इतक्या जबरदस्त ताकदीच्या आहेत, इतक्या कर्तबगार आहेत आणि आपल्या कामात इतक्या वाकबगार आहेत की त्याच्यामुळे मी त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचा अध्यक्ष बनवलं. आणि त्यांनी इथल्या बऱ्याच पोलिसांचं बिंग फोडलं. आणि त्याचाच राग येऊन अमोल भारती म्हणाला की तुम्हाला 5 महिन्यापासून शोधतोय म्हणे मी. भाऊ, ही वर्दी दिली आहे ना आमच्या रक्षणासाठी, तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी नाहीये. आणि MPSC ची परीक्षा दिली ना, DYSP ची, तिथं आम्ही आमच्या पदरचा पैसा खर्च केला तुमच्या प्रशिक्षणाला, आमचं रक्षण नीट करावं म्हणून. तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय. आणि लोकांना खरंच सांगतो, खूप गंभीरपणे ऐका बरं का, खूप गंभीरपणे सांगतो, आज लोकांना गुंडांची भीती वाटत नाही. लोकांना गुंडांची भीती वाटत नाही. मग कोणाची वाटते? पोलिसांची. कोणाची वाटते? पोलिसांची. कारण वर्दीतले हे गुंड आहेत ना, त्यांना लायसन मिळाल्यासारखे जनतेवर अत्याचार करत चाललेले हे लोक. आणि त्या अत्याचाराला बिचाऱ्यांना काही वावच नाही म्हणून ते आमच्याकडे येतात. नाही तर निर्भय महाराष्ट्र पार्टी कोण, भावे कोण, शीतल गोरे कोण, कोणीच नाही. पण तुम्ही न्याय देत नाही म्हणून आम्हाला हस्तक्षेप करावा लागतो. तेही लोकांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही हस्तक्षेप करतो. जोपर्यंत आमच्याकडे तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही हस्तक्षेप करत नाही. कालच्या तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही हस्तक्षेप केलेला आहे. आणि त्याला बेसुमार बनवलंय त्या चव्हाणनी. आणि त्याचं समर्थन लोणी पोलीस स्टेशन करतं. आणि काल बरं का ऐका, काल कैलास वाघ तिथले API ना, त्यांनी या ताईला मारलेलं नाही, शिव्या दिलेल्या नाही. त्यांनी फक्त एकच पापकर्म केलं. आमचा जो तक्रारदार होता कैलास पिलगरला त्याच्या बायकोला आणि पोरीला आपल्या केबिन मध्ये बसवून ठेवलं. यांना भेटू दिलं नाही, यांना बघू दिलं नाही आणि नंतर पिटाळून लावलं. हा कैलास वाघ यांचा गुन्हा आहे. पण कैलास वाघांनी मारलं नाही, कारण त्यांना माहिती होतं हे लोक कोण आहेत. आणि वरती कडी ऐका नीट ऐका, अमोल भारती 48 किलोच्या महिलेला, हो मुर्दाबाद म्हणलं काय चूक नाही, नाही म्हणू नका. या 48 किलोच्या महिलेला काय म्हणतोय, मी तुला गाडी खाली चिरडून टाकील, तुझ्या लेकाला चिरडून टाकील. वा, लायसन मिळालं का? लायसन कोणी लायसन दिलं तुम्हाला लोकांना चिरडायचं? अरे आमच्या रक्षणासाठी ठेवलंय तुम्हाला पगारी, हो पगारी ठेवलंय तुम्हाला. आणि हाच माझा शब्द आहे, पगारी ठेवलंय तुम्हाला. परीक्षा पास झाल्या आमच्या डोक्यावर का उपकार केले का? लाखो पडलेले आहेत परीक्षा पास होणार. आणि तुमच्यापेक्षा लाख पटीने अवघड असलेल्या परीक्षा हजारो लाखो लोक पास होतात. काय कौतुक तुमच्या MPSCचं आणि UPSCचं. तुमच्यापेक्षा हुशार लोक नाही आहे या जगात. तर या तुमच्या इगो सॅटिस्फॅक्शन करण्याच्या नादामध्ये तुम्हाला आम्ही एवढ्या छान छान केबिन देतो, एवढे छान छान करोडो रुपयांचे ऑफिसेस देतो, AC देतो, बंगले देतो, ड्रायव्हर देतो, गाड्या देतो, काय देत नाही तुम्हाला.
आमचं रक्षण करण्यापेक्षा तुम्ही फक्त पुढाऱ्यांच्या पुढे मागे फिरण्यामध्ये व्यस्त आणि सामान्य जणांना न्याय नाही. काय करत होता हो तो केक शॉपवाला? लोक रात्रीचा वाढदिवस साजरा करतात म्हणून केकची विक्री रात्री होते. केक केव्हा घेतो माणूस? सगळेजण कामावरनं घरी आल्याच्या नंतर तो बिचारा जाता जाता केक घरी घेऊन जातो. म्हणून ते कोलार सारखं छोटंसं गाव आहे, तिथं त्यांनी 10 वाजेपर्यंत केक शॉप चालवला तर तुमच्या काय घरचं गेलो? 24 तास परवानगी. मग केकला ना लिकर सोडून सगळ्यांना परवानगी 24 तास हायकोर्टाने सांगितलं. हायकोर्टाचे आदेश. आता त्या चव्हाणला तर मी म्हणतो फाशीच द्या. नालायकांनी 10 वाजता ते दुकान बंद करण्यासाठी 9:54 झालेले असताना मारहाण केलेली त्या कैलास पिलकरला. लाजा वाटत नाही तुम्हाला? वर्दी घालून फिरता. हे खाकी महावस्त्र आमच्या रक्षणासाठी, रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही असायला पाहिजे. तुम्ही भक्षण केलंय भक्षकाच्या भूमिकेतनं, तर आम्ही तुमचा निषेध करतो. ताई आता पूर्ण तो त्यांचा प्रसंग सांगतील, पण पहिल्यांदा हे बंद करा. आता हे आमचं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं ऑफिशियल निषेधाचं निवेदन होतं. आता प्रत्यक्षात अन्याय पीडिता ज्या आहेत त्या पुढच्या लाईव्हमध्ये आपली सगळी कहाणी सांगतील. परफेक्ट सगळ्यांनी व्यवस्थित वाचा, लिहा, चिंतन मनन करा. आम्ही अमोल भारतींच्या विरोधात आज मागणी केलेली की त्यांना कामावरनं बडतर्फ करा आणि त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. आम्ही त्यांना कोर्टामध्ये पण बरं का भारती साहेब, हिम्मत असेल ना, मनगटात जोर असेल ना भारती साहेब, कैलास वाघ तुमच्या मनगटात जोर असेल ना तर सीसीटीव्ही फुटेज स्वतःहून द्या. नका मागायला लावा आम्हाला आरटीआय मध्ये. या हिम्मत असेल तर द्या सीसीटीव्ही फुटेज. आमचा मोबाईल सुद्धा घेतला, त्याच्यातलं सगळं सॉफ्टवेअर तुम्ही करप्ट करून ठेवलं. तुमच्या विरोधातले आमच्याकडे असलेले पुरावे तुम्ही नष्ट केले. निर्भय महाराष्ट्र पार्टी का लाईव्ह करते माहिती का? कारण तुम्ही सीसीटीव्ही फुटेज आरटीआय मध्ये कधीच कोणाला देत नाही. हिम्मत असेल ना तुमच्या दोघांमध्ये, अरे द्या लगेच आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या. लगेच तुम्हाला तुमचेच हात तुमच्या घशात जातील. वंदे मातरम. वंदे मातरम.